नमस्कार मित्रांनो. आज सकाळ सकाळी तोडतोय नेपियर. काल 4 वाजता नेपियर तोडला नाही ना, तर त्याच्यामुळे आज सकाळ सकाळी नेपियर तोडावं लागला. गायला खायला टाकायचं म्हणलं तर काहीच नव्हतं, मग त्याच्यामुळे अगोदर नेपियर तोडावं लागला. आज फक्त लाल का नेपियरच तोडला. नेपियर कुट्टी पुढे टाकून घेतला. आता कुट्टी करून घेतो, जी कॅरेट भरून ठेवतो कुट्टीने, म्हणजे नंतर बुसकाटमध्ये मिक्स करायला. आता घेतो कुट्टी करून. कुट्टी करून झाली. कॅरेट भरलेत कुट्टीने. आता कॅरेट इकडं भुस्यावरती खाली करतो, म्हणजे सोयाबीनचा भुस्सा आणि नेपियरची कुट्टी दोन्ही मिक्स करून घेतो. मिक्स केले ना मग परत कॅरेट भरून ठेवतो, म्हणजे गायला खायला टाकायला. मग कोणाला तरी आईला किंवा पप्पाला बोलवतो, म्हणजे भरलेले कॅरेट गव्हाणीत खायला टाकतील जनावरांना. तर सगळं सामान लोड केलं बैलगाडीत. आता चाललो मी काटवातल्या शेतात. काटवातल्या शेतात आलो आहे. आता बैलगाडीतलं सामान बी खाली घेतलं आहे. आता टिफनीला याटण घालून घेतो. टिफनीला याटण घालायचं म्हणजे जे बैलांच्या गळ्यात असतं ना शिळवाट, तर ते टिफनीच्या दांडीवरती ठेवतो. परत एका रस्सीने बैलांच्या गळ्यातलं शिळवाट आणि टिफन दोन्ही पॅक करून घेतो एका रस्सीने. आता बैल घेऊन आलो. बैलांना व्यवस्थित चिमण्याला उजूकून हाटवितो, सर्जाला डावीकून हाटवितो आणि आता बैल झोपून घेतो. अशा झोपायच्या अगोदर बैल चिमण्याने पाडलं शिळवाट. परत डबल एकदा मध्ये हटवला. मस्त खेळ लावली चिमण्याला अगोदर, मग सर्जाला खेळ लावली. आता कासऱ्या ना बैलांचा मागं टाकतो. थोडंसं त्यांना अगोदर लेवलमध्ये घेतलं. कासरा मागं टाकला. कासऱ्याचा अंदाज बघितला की कुठपर्यंत दावा वगैरे पुरतं आहे. परत हे मी लावलेलं येटाने निष्ठल होतं, डबल एकदा बांधून घेतलं. परत आता बाजरीचं बी आणतो. हे बघा, हे हायब्रिड बाजरीचं बी आहे. परत त्याला वटी टाकतो. बी टाकून झालं की लगेच मग करतो चालू पेरायला, आणि झालं इकडे चालू पेरायला. बघा, आता मी बाजरीची मूठ भरून घेतो वटीतून. अशी बाजरी घ्यायची, मुठीत धरायची, अशी चाड्यावरती ठेवायची. बैलांना दाबायची थोडं हळूच, म्हणजे लय फास्ट पण नाही चालली पाहिजे बैल. आणि थोडंसं मूठ ढिल्ली धरायची, तर ती बरोबर व्हायब्रेशननी ना आपल्या हातातून थोडे बिया खाली पडतात बाजरीच्या. मूठ आपण थोडी लूज धरायची आणि बरोबर मग त्या व्हायब्रेशननी खाली बाजरी पडत जाते. आणि 3 होल आहेत ना ह्याचे चाड्याचे, तर त्या 3 होलमध्ये सेम बाजरी पडते. इथं वटीतलं संपलंय बी, म्हणजे सगळंच बी संपलंय. बाजरीचं बी विकतचं होतंय, तर बी संपलंय. इथं मी टिफन केली उभा, आणि इथून पलीकडचा एरिया झाला आहे. फक्त एक पाटाकसा माझ्या हातापासून डावीकडचा एरिया पेरायचा राहिला आहे. तर आता टिफन मी इथं सोडून देतो. मग मका किंवा ज्वारी दुसरं काय पेरता येईल इथून ज्वारीपर्यंत. तर टिफन सोडतो इथं जागेवरच. उद्याच्याला मग राहिलेलं पेरता येईल. बी पुरलं असतं ना तर मला एवढं पेरूनच जायचं होतं. आता बी नाही पुरलं, मग जातो घरी. थांबा. आता मी तर घरी चाललो बरं का. आता इथं महावाळ एक बघू. मला एक महावाळ दिसलं इकडं. थांबा. महावाळ आपले शेत आहे ना, आपल्या शेतापासून ह्या बाबलीला आहे. तर मी हे महाग बघितलं होतं, आता आहे का बघू.
हे बघा इथं आहेच मावळ. हे मावळ जरा अडचणीत आहे, पण मोठं मावळ आहे राव. चावकत तर आहे हे मला समजत आहे, माशा लगेच उठतात ह्याच्यावरून. पण बघा मोठं मावळ आहे चांगलं, पण काटे किती तिथं जवळ. हात जायची अडचण तिथं जवळ, हात पण लावता येणार नाही त्याला. मावळ आहे बरं खायला. हे बघा हे मावळ आहे, पण चावकं वाटते, कारण की जवळ गेलं ना माशा उठून येतात, म्हणजे माणसाकडे येतात. मला चावली नाही, पण माशा उठून आलेला मला आवाज आला जवळ गेलतो ना, तर तेव्हा. तर त्याच्यामुळे हे मावळ तर चावकं हे तर मला कळलं. पण मावळ मोठं आहे बरं का हे. ऐक रे बाईला, मावळ मोठं आहे. थांबा जवळून परत एकदा दाखवतो शांतपैकी. असं मोठं मावळ आहे, पण माशा जवळ येतात लगेच त्याच्यापाशी गेलं तरी. हे मला मागच्या वेळेस काटवत आलतो ना, कशाला आलतो गड्या, हा आवथानायला आलतो ना, इथं आपल्या ह्या पाठीमागच्या शेतात आवथानायला आलतो ना, तर त्यावेळेस मला दिसलेलं बैलगाडीतून जाताना, त्याच्या पलीकडून बैलगाडीचा रस्ता आहे ना, तर तिथून जाताना दिसलेलं मावळ. पण चावकं आहे ते. तरी आपण झाडू उद्याच्याला नाही, उद्या परवा 2-3 दिवसांनी जेव्हा मला वेळ भेटेल ना, तर त्यावेळेस मग झाडतो मी. चला आता बैल चालले, तर त्याच्यामुळे जातो मी पण आता घरी. ऐक सरजा, ऐक थांब ना, मला बी होती ना. चला आता मी 6 महिन्यातच ठेवलंय आपली पिशवी वगैरे, आपली टिफन आहे ना, तर टिफन वगैरे मी इथंच ठेवलंय सगळं सामान. टिफन तर घरी आले, बैलांना तिथं उभा केले आणि मी थोडासा ताक कापून घेतो. नाही रे शक्य ताक कापायचा, कारण की काय होतंय, ताक भिजवलेलं आहे. ताक भिजवले ना पाय फसतात. त्याच्यामुळे तागात तर चिखल आहे ना, तर त्याच्यामुळे मला कापता येणार नाही ताक. तर काय जातो बैलगाडी महागारी घेऊन, कारण ताक तर कापता येणार नाही आणि घास बी भिजवलेलं आहे, त्याच्यामुळे घास बी कापायला जमणार नाही. तर बैलांना घरी आहे ना तेच खायला टाकतो जे असेल. शिव लाल कणी पेर सगळा लोळलाच बाबा. असा लोळला ना खाली पडला ना तोडायला बेजार येते. असा लोळा नाही पाहिजे, आणि लोळला ना तरी सगळ्या एकाच बाजूला लोळायला पाहिजे. का तिरका मिरका लोळा ना मग लय अडचण होती कापायला. मी आता आलोय हे नेण्यासाठी, जरा पिल्ल्याला घेऊन जातो ना पिल्लोडीला. मोड ना इथून मोडणे. दर कुट्टी सांडली का इकडं पाठीखाली? नाही राव, नाही तर कुट्टी पाठी सांडतं ते कुट्टी भरून ठेवली. चांगली भूक लागली त्याला. आता आहे ना एक चिमणी आपल्या घरातच राहतात बरं का, 2-3, तर त्याच्यातली किचनमध्ये आली खायला. आता संध्याकाळचे किती वाजलेत बघा, आता वाजलेत 6:15. म्हणजे बघा बाहेर सगळा अंधारच आहे. म्हणजे रात्रीच आहे ना ही चिमणी घरातच असते. कुठे गेली ही? आत्ता पळून गेली बरं का. कुठं गेली? ह्या PVP ना ह्याच्यामध्ये बदली. हा तिकडे हे बघा ती उडून गेली ह्याच्यात पेपरमध्ये. तर हे कॉर्नर आणि पेपरचा हे तर पिल्ले तिचे कंटिन्यू 2-3 चिमण्याचे तरी पिल्ले असतातच घरात ह्या पेपरमध्ये. हे बघा गेली बाहेर, ती आता हॉलमध्ये गेली असणार.